नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल BK MPSC स्टडीमध्ये. तर मित्रांनो, जे विद्यार्थी कंबाईनची तयारी करत आहेत म्हणजेच PSI, STI, ASOची मित्रांनो तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो पहा, महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा गट ब. तर मित्रांनो, जे विद्यार्थी पूर्व परीक्षा जी असते कंबाईनची ती परीक्षा जे क्वालिफाय करतात, मेन एक्झामला पात्र होतात मित्रांनो, त्यांच्यासाठी मित्रांनो ही मुख्य परीक्षेला इलिजिबल होतात. आणि जे मेन जी परीक्षा असते मित्रांनो, ती एकूण 400 गुणांची असते आणि त्याच्यामध्ये 2 पेपर असतात, म्हणजे प्रश्नपत्रिकांची संख्या 2 असते. तर मित्रांनो, पेपर क्रमांक 1 जो असतो तो 200 गुणांचा असतो आणि पेपर क्रमांक 2 जो असतो तोही 200 गुणांचा असतो. तर मित्रांनो, शारीरिक चाचणी जी असते, शारीरिक चाचणी व मुलाखत, तर मित्रांनो केवळ पोलीस उपनिरीक्षक पदाकरिता म्हणजेच PSIसाठी शारीरिक चाचणी व मुलाखत असते. आणि जे बाकीचे STI, ASO मित्रांनो जे दुसरी पदं असतात त्याच्यामध्ये ग्रुप बीचे, त्याच्यासाठी मित्रांनो जे मुलाखत आणि शारीरिक चाचणी नसते मित्रांनो. तर पहा मित्रांनो, कोणत्याही परीक्षेचा तयारी करत असताना मित्रांनो त्या परीक्षेचे स्वरूप, सिलेबस आपल्याला माहिती पाहिजे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये PSI, असिस्टंट, ASO, तर मित्रांनो याचे जे STIसाठी जो सिलेबस आणि परीक्षेचे स्वरूप आहेत, तर मित्रांनो ते आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवरती खूप व्हिडिओ बनवलेले आहेत, जाहिरातीचे मित्रांनो व्हिडिओ बनवलेले आहेत. आणि मित्रांनो, येत्या काही दिवसामध्ये जी कंबाईनची पूर्व परीक्षेची जी डेट आहे तीही येणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला मुख्य परीक्षा जी असते त्याचंही मित्रांनो सिलेबस असणं, स्वरूप काय असतं तेही मित्रांनो माहिती असणं अत्यंत आवश्यक असतं. तर मित्रांनो पहा, शारीरिक चाचणी जी 100 गुणांची असते PSIसाठी मित्रांनो, आणि मुलाखत 40 गुणांची असते. तर मित्रांनो, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप जे असते ते तुम्हाला वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असते. तर पेपर क्रमांक व संकेतक इथे दिलेला आहे. तर मित्रांनो, विषय जो मराठीची तुमची जी प्रश्नसंख्या असते, तर मित्रांनो मराठीचे प्रश्न तुम्हाला 50 विचारले जातील आणि त्याच्यासाठी गुण तुम्हाला 100 असतील. तर मित्रांनो, त्यासाठी दर्जा तुम्हाला 12वीचा ठेवलेला आहे आणि माध्यम तुम्हाला मराठीचं असेल. तर परीक्षेचा कालावधी 1 तास असेल मित्रांनो. तर मित्रांनो, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप तुम्हाला वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल. तर मित्रांनो, इंग्रजी हा विषय आहे, तर यामध्येही 50 प्रश्न असतात आणि 100 गुण असतात. तर यामध्ये तुम्हाला पदवी बेस लेवलचं विचारलं जाईल. तर मित्रांनो, या दोन्हीसाठी 1 तास वेळ असतो. तर मित्रांनो पहा, सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी यासाठी 100 प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि यासाठी मित्रांनो 200 गुण असतील. आणि हाही पेपर जो असतो तो पदवी लेवलचा असतो, याचा दर्जा जो असतो तो पदवी लेवलचा असतो. तर त्यामध्ये मराठी व इंग्रजी अशा 2 मित्रांनो तुम्हाला भाषेमध्ये प्रश्न विचारले जातात. तर परीक्षेचा जो कालावधी असतो तो 1 घंट्याचा असतो मित्रांनो, 1 तासाचा असतो. तर मित्रांनो, हाही वस्तुनिष्ठ बहुपर्यायीच असतो. तर नकारात्मक गुण आहे मित्रांनो, आणि 1/4 एवढे तुम्हाला नकारात्मक गुण आहेत. तर मित्रांनो पहा, अभ्यासक्रम जो आहे, तर आपण डिटेलमध्ये हा अभ्यासक्रम पाहणार आहोत. तर परीक्षेचा अभ्यासक्रम पहा. पेपर क्रमांक 1 मराठी व इंग्रजी या विषयामध्ये खालील उपघटकांचा समावेश असेल. तर मराठीमध्ये तुम्हाला सर्वसामान्य शब्दसंग्रह विचारला जाईल, वाक्यप्रचार विचारले जातील, व्याकरण विचारलं जाईल, म्हणी विचारलं जाईल व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्नही तुम्हाला विचारले जातील मित्रांनो, माहिती महत्त्वाचं आहे. तर इंग्रजीमध्ये तुम्हाला कॉमन व्होकॅब्युलरी विचारलं जाईल. तर मित्रांनो, सेंटेन्स स्ट्रक्चर विचारलं जाईल, ग्रामर, यूज ऑफ इडम्स अँड फार्सेस, तर मित्रांनो अँड दिअर्स मीनिंग अँड कॉम्प्रेशन ऑफ पॅसेज. तर मित्रांनो, याच्यामध्ये दोन्हीमध्ये डिफरंट फक्त इंग्लिशमध्ये जे आहे ग्रामर, आणि याच्यामध्ये इंग्लिश आणि मराठी, तर याच्यामध्ये दोन्हीही सेम असतात मित्रांनो, फक्त भाषेचा याच्यामध्ये फरक आहे, तुम्हाला इंग्लिश आणि मराठीमध्ये असेल. तर पेपर क्रमांक 2 जो आहे तुम्हाला, त्यामध्ये सामान्य क्षमता चाचणी व या विषयामध्ये खालील उपघटकांचा समावेश असेल. त्यामध्ये सामान्य बुद्धिमापन व आकलन असेल. तर यामध्ये मित्रांनो, उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो, तर यामध्ये आजमावण्याचे हे प्रश्न असतात. तर चालू घडामोडी यामध्ये जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील असतात, जे चालू घडामोडी विचारले जातील. अंकगणित व सांख्यिकी असेल. तर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 तुम्हाला महत्त्वाचा आहे मित्रांनो, हा IMP करा. तर मित्रांनो, हा तुम्हाला आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 जो आहे, हे मित्रांनो महत्त्वाचे आहेत, हे तुम्हाला करूनच ठेवायचे आहेत आणि आत्ताच करून ठेवायचे आहेत. तर पहा इथे
क्रमांक 5ला दिलेला आहे सिलेबसमध्ये भारतीय संघ, राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधिमंडळ इत्यादी विचारलं जाईल. आणि यामध्ये डिटेल दिलेला आहे. तर घटना कशी तयार झाली, आपली जी भारतीय संविधान आहे ते कसे तयार झाले आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्त्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्य, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे. तर मित्रांनो शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, तर स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ, कर्तव्य, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व कर्तव्य, विधी, समित्या. तर हे मित्रांनो इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला करूनच जायचं आहे. जे मेन परीक्षा जी आहे त्याची मित्रांनो तुम्ही जर पूर्व परीक्षेला जर क्वालिफाय झालात तर तुम्हाला जे इलिजिबल जे विद्यार्थी होते त्यांच्यासाठी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. आणि कोणत्याही परीक्षेची आपणाला तयारी करत असताना मित्रांनो त्याचा सिलेबस म्हणजे त्याच्यामध्ये काय काय विचारतात हे आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. तर पहा क्रमांक 6चा जो अभ्यासक्रम आहे भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल आहे यामध्ये. तर भूगोलमध्ये तुम्हाला मित्रांनो महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक म्हणजे फिजिकल भूगोल, मुख्य प्राकृतिक विभाग, हवामानशास्त्र म्हणजे क्लायमेट, पर्जन्यमान व तापमान, तर पर्जन्यातील विभागावर बदल, नद्या, पर्वत व पठार, विविध भूरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती, वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थानांतर, तर व त्याचे उगम आणि इष्टस्थानावरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न, हे मग तुम्हाला डिटेलमध्ये करायचं आहे. तर पर्यावरणामध्ये तुम्हाला मानवी विकास व पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण, विशेषतः वनसंधारण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरणीय संवर्धनात मित्रांनो कार्यरत असलेल्या राज्य, राष्ट्र, जागतिक पातळीवरील संघटना, संस्था इत्यादी तुम्हाला करायचं आहे. तर नेक्स्ट पहा सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान येथे दिलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, रसायनशास्त्र, केमिस्ट्री, प्राणीशास्त्र, झुलॉजी, वनस्पतीशास्त्र, बॉटनी, तर दूरसंवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली व त्यांचे उपयोजन. तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला करायचं आहे. तर माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान हेही तुम्हाला करायचं आहे. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन मित्रांनो टेक्नॉलॉजी तुम्हाला येथे करायची आहे. तर नेक्स्ट पहा मित्रांनो अर्थव्यवस्था व नियोजन विकास विषयक अर्थशास्त्र. तर या अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला समग्र लक्ष्य अर्थशास्त्र, वृद्धी आणि विकास, सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल हे तुम्हाला करायचं आहे. तर नेक्स्ट पहा मित्रांनो भारतीय अर्थव्यवस्थेमध्येच तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्था जी आहे त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने व आर्थिक सुधारणा, जे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने आहेत त्यामध्ये मित्रांनो आर्थिक सुधारणा हे इथे दिलेलं आहे, हे तुम्हाला करायचं आहे. भारतीय शेती व ग्रामीण विकास, सहकार, मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, उद्योग व सेवा क्षेत्र मित्रांनो. तर त्यामध्ये पायाभूत सुविधा व विकास, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मित्रांनो हे तुम्हाला करायचं आहे. तर मित्रांनो पहा हा मुख्य परीक्षेचा जे कंबाईनचे मित्रांनो खूप विद्यार्थी तयारी करत असतात त्यांच्यासाठी हा जो मुख्य परीक्षेचा आहे हा सिलेबस आहे. तर मित्रांनो हाही खूप महत्त्वाचा आहे आणि पूर्व परीक्षेची तयारी करत असतानाच मित्रांनो या तुम्हाला अभ्यासाचा अंदाज आला पाहिजे. तर यामध्ये मित्रांनो यावरती तुमचं मेरिट लागतं आणि यावरतीच तुमचं सिलेक्शन होतं आणि पेपर फर्स्ट जो असतो पूर्व परीक्षा तो मित्रांनो क्वालिफाय असतो. तर मित्रांनो धन्यवाद. तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि जे पुढचे जे जाहिरातीचे नोटिफिकेशन, सरळ MPSCचे अपडेट तर हेही मित्रांनो तुम्हाला मिळतील. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.